नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन 1/2024 ची भरती प्रक्रिया आलेली आहे. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यानंतर एज लिमिट काय असणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फी किती लागणार आहे, तसेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला जॉब रिलेटेड व्हिडिओ तसेच एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला भेटत जातील. तर चला तर आजच्या ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ही 2024 ची ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. यामध्ये बघा दी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भरती असणार आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण हे डिटेल्स संपूर्ण बघूयात. नॉन एक्झिक्युटिव्ह व्हॅकन्सी या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा अकाउंट तसेच ज्युनियर असिस्टंट आणि त्यानंतर खाली बघा 3 नंबरची जी पोस्ट आहे ज्युनियर इन्स्पेक्टर, अशा 3 पोस्ट च्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत. आता त्यासाठी बघा यामध्ये तुम्हाला सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे अप्पर एज लिमिट, म्हणजे मॅक्सिमम एज तुमचं 30 इयरच्या आत असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, किंवा 30 एज आहे तर ते विद्यार्थी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर आता बघा मिनिमम क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आता अकाउंट या पोस्टला जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, जर तुमच्याकडे एम.कॉम with advanced accountancy and auditing as a special subject with 5-year experience in maintaining commercial accounts including reconciling and final account experience in handling cash and records. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या एम.कॉम ची डिग्री असेल तसेच 5 इयरचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ऍप्लिकेशन करू शकता. तसेच जर तुमचं एम.कॉम नसेल तर तुमच्याकडे बी.कॉम ची जरी डिग्री असेल परंतु 7 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. कॅश आणि रेकॉर्डचं हँडलिंग करण्यामध्ये 7 इयरचं म्हणजे 7 इयरचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल आणि बी.कॉम ची जर डिग्री असेल तर ते नक्कीच यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. यासाठी बघा 23 व्हॅकन्सी असणार आहे. 23 व्हॅकन्सी अकाउंट या पोस्टला असणार आहे. त्यामध्ये एससी कॅटेगरीसाठी येथे बघा 4 जागा असणार आहे, एसटी साठी 2, ओबीसी नॉन क्रिमिनल या गटासाठी 5 जागा, ईडब्ल्यू साठी 2 जागा आणि यूआर साठी 10 जागा असणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील पोस्ट विषयी आपण आता माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा आता दुसरी आपली जी पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट, यासाठी पण सेम एज लिमिट असणार आहे 30 इयर्स. त्यानंतर बघा यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे आपल्याला तर ते असणार आहे ग्रॅज्युएट ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ एक्सपिरियन्स इन युजिंग कम्प्युटर, MS वर्ड्स अँड एक्सेल अँड मिनिमम टायपिंग स्पीड 40 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि प्लस तुमच्याकडे 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग मध्ये जर तुमचं स्पीड असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ऍप्लिकेशन करू शकता. तसेच तुम्हाला MS वर्ड आणि एक्सेल हे तुम्ही जर MICIT कोर्स केलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं, म्हणजे त्याचे बेसिक नॉलेज तुम्हाला असेल, प्लस म्हणजे ग्रॅज्युएशन तसेच MS वर्ड आणि एक्सेल यांचं तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि तुमचा इंग्लिशचा टायपिंगचा जो स्पीड आहे तर तो 40 वर्ड्स पर मिनिट हा असला पाहिजे. तर ते विद्यार्थी या पोस्टला ऍप्लिकेशन करू शकता. त्यासाठी 25 जागा असणार आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, एससी कॅटेगरीसाठी 4 जागा आहे, एसटी साठी 2, ओबीसी नॉन क्रिमिनल साठी 6 जागा, ईडब्ल्यू साठी 2 आणि यूआर कॅटेगरीसाठी 11 जागा आहेत. अशा टोटल 25 जागा ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर बघा आता आपली पुढील जी पोस्ट आहे ज्युनियर इन्स्पेक्टर. आता या पोस्टला सुद्धा सेम एज लिमिट असणार आहे, 30 इयर्स एज लिमिट असणार आहे. त्यासाठी बघा कोण कोण ऍप्लिकेशन करू शकतात. पास विथ द 12th or equivalent with 3 year experience in purchase, sales of raw jutes, its grading, assorting, billing, storage and transporting. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं 12वी झालेलं असेल
किंवा इक्विव्हॅलंट विथ 3 इयर एक्सपिरियन्स, आणि तुमच्याकडे 3 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आता या पोस्टला किती जागा आहे तर टोटल 42 व्हॅकन्सी असणार आहे, म्हणजेच 42 जागा या पोस्टला, ज्युनियर इन्स्पेक्टर या पोस्टला असणार आहे. त्यामध्ये बघा एससी कॅटेगरीसाठी 7 जागा, एसटी साठी 4 जागा, ओबीसी नॉन क्रिमिनल साठी 10 जागा, ईडब्ल्यू साठी 4, यूआर कॅटेगरीसाठी 17 जागा, अशा टोटल 42 व्हॅकन्सी ज्युनियर इन्स्पेक्टर या पोस्टला असणार आहे. त्यानंतर बघा आता आपण या पोस्ट विषयी संपूर्ण माहिती आता बघितलेली आहे. आता पुढील जरा जी इम्पॉर्टंट माहिती आहे त्याविषयी आता माहिती बघूयात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन क्रायटेरिया अँड प्रोसेस काय असणार आहे पुढील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटंट ही जी पोस्ट आहे तर यासाठी बघा सुरुवातीला तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची दुसरी स्टेज असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. तर बघा फक्त तुमचा एकच पेपर होणार आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. त्यानंतर बघा आता क्वालिफाईंग पॅरामीटर काय असणार आहे अकाउंटंट या पोस्टसाठी. बघा क्वालिफाईंग पॅरामीटर यामध्ये जनरल म्हणजेच यूआर कॅटेगरी, तसेच ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईएसएम यासाठी बघा तुम्हाला क्वालिफाईंग मार्क जे आहे सीबीटी टेस्ट मध्ये तर तुम्हाला 50% मार्क्स पडलेच पाहिजे पासिंग क्वालिफाईंग होण्यासाठी. त्यानंतर जर तुम्ही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅटेगरी मधील स्टुडंट असाल तर तुम्हाला 45% तुम्हाला एक्झाम मध्ये पडले पाहिजे, तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकशाल. त्यानंतर बघा पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट शाल बी कॉल्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन द रेशो 1:5. म्हणजे आता जर एका पोस्टसाठी 5 जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे, म्हणजे 1:5 या रेशो मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी माहिती आहे तर या ठिकाणी सीबीटी मार्क्स क्लिअरन्स इन द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. त्यानंतर इथे बघा आता ही पहिली पोस्ट आपण बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट जी आहे ज्युनियर असिस्टंट या पोस्ट साठी बघा सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सुरुवातीला तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे, त्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल मग मेरिट लिस्ट तुमची लावण्यात येणार आहे. असं 3 स्टेज मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बघा आता जी सीबीटी आहे त्यासाठी तुम्हाला सेम क्वालिफाईंग मार्क जे आहे 50% पडले पाहिजे जनरल, यूआर, तसेच ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईएसएम हे कॅटेगरीचे स्टुडंटला. त्यानंतर 45% मार्क जे आहे तर ते क्वालिफाईंग मार्क असणार आहे एससी कॅटेगरीचे स्टुडंट, एसटी तसेच पीडब्ल्यू बीडीचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांसाठी 45% क्वालिफाईंग मार्क्स लागणार आहे. त्यानंतर बघा टायपिंग टेस्ट जे असणार आहे 40 वर्ड्स पर मिनिट. तर बघा आणि जे पीडब्ल्यूडी स्टुडंट आहे तर त्यांसाठी 35 वर्ड्स पर मिनिट कंडिशन असणार आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये. त्यानंतर बेस्ड ऑन द सीबीटी मार्क्स अँड परफॉर्मन्स ऑफ द टायपिंग टेस्ट द कॅन्डिडेट शाल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन द रेशो ऑफ 1:5, म्हणजे 1:5 इन द ऑर्डर ऑफ मेरिट. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे मार्क्स धरणार आहे सीबीटीचे मार्क्स धरणार आहे, तसेच परफॉर्मन्स तुमचा टायपिंग टेस्ट मध्ये कसा आहे त्याविषयी वरती दिलेलं आहे. बघा या ठिकाणी जी टायपिंग टेस्ट होणार आहे तर ती फक्त क्वालिफाईंग असणार आहे, म्हणजे तुमची जी रिअल मार्क्स धरण्यात येणार आहे तर ते सीबीटी मध्ये जे असणार आहे त्या रेशो मध्ये तुम्हाला पुढे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते 1:5 या रेशो मध्ये तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. परंतु टायपिंग टेस्ट आहे तर ती तुम्हाला क्वालिफाय होणे गरजेचं आहे यासाठी. तर बघा हे दोन नंबरची जी पोस्ट होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढची जी पोस्ट आहे ज्युनियर इन्स्पेक्टर. आता ही जी पोस्ट आहे तर यासाठी बघा सुरुवातीला तुमची सीबीटी टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर ट्रेड टेस्ट आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. असं 4 स्टेजेस मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी बघा क्वालिफाईंग पॅरामीटर जे आहे सीबीटी टेस्ट मध्ये सेम जनरल कॅटेगरी, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी स्टुडंटला 50% मार्क्स पडले पाहिजे तर तुम्ही पास होशाल पेपरमध्ये, म्हणजे क्वालिफाय होऊ शकाल. तसेच एससी एसटी स्टुडंटला 45% मार्क्स पडलेच पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर सीबीटी झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर ट्रेड टेस्ट असणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे.
या ठिकाणी बघा त्यांनी तिसरी जी पोस्ट आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे. बेस्ड ऑन सीबीटी मार्क्स द कॅन्डिडेट शॅल बी कॉल्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड सबसिक्वेंट ट्रेड टेस्ट प्रेफरेबल ऑन द सेम डे in the ratio of 1:5 in order of merit vacancy. Maximum of the 5 candidates will be called. बघा, in case of the tie in a marks candidate CBT, all such a candidate will be called document verification irrespective of the ratio. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सीबीटीचे मार्क्स धरण्यात येणार आहे, त्यानंतर 1:5 रेशो मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही पोस्ट विषयी संपूर्ण डिटेल्स म्हणजे सिलेक्शन प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे तर त्यामध्ये बघा, जे क्वालिफाईड ट्रेड टेस्ट असणार आहे त्यामध्ये जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे स्टुडंटला 60% मार्क्स हे क्वालिफाईंग असणार आहे. त्यानंतर एससी एसटी चे स्टुडंटला 55% मार्क जे आहे तर ते क्वालिफाईंग असणार आहे. त्यानंतर बघा, द फायनल रिझल्ट विल बी बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट विच शॅल बी टोटल मार्क्स सेक्युअर बाय सीबीटी अलॉंग विथ द मार्क्स ऑब्टेन ट्रेड टेस्ट क्लिअरन्स इन द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी तिसरी पोस्ट आहे तिचं फायनल रिझल्ट असणार आहे तो फक्त मेरिट लिस्टवर असणार आहे. त्यामध्ये सीबीटी अलॉंग विथ द मार्क्स ऑब्टेन द ट्रेड टेस्ट क्लिअरन्स इन द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर अशा प्रकारे ही तिसरी जी पोस्ट आहे तिचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचे त्याविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा, पुढील माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, टाइम टेबल जे आहे ते इम्पॉर्टंट डेट्स ते आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर सुरुवातीला बघा, कट ऑफ डेट ऑफ कॅल्क्युलेटिंग एज एक्सपिरियन्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे एज कॅल्क्युलेट होणार आहे तर ते 1/9/2024 ला कॅल्क्युलेट होणार आहे. त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन जे असणार आहे त्याची सुरुवात जी आहे तर ती 10/9/2024 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे तर ती असणार आहे 30/9/2024 ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन टू बी अनाउन्स लेटर म्हणजे नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. तर ह्या इम्पॉर्टंट डेट्स होत्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी लास्ट डेट असणार आहे 30/9/2024 ही ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला काही जर अडचणी असेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. यावर तुम्ही दिलेल्या रिस्पेक्टिव्ह टाइम मध्ये तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे ईमेल आयडी पण दिलेला आहे, यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न राहिला आपला की यासाठी ऍप्लिकेशनला फी किती लागणार आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरी तसेच ओबीसी कॅटेगरीतील स्टुडंट असाल तसेच EXSM कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 250 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही SC तसेच ST तसेच PWBD स्टुडंट असाल तर तुम्हाला 0 रुपये फी म्हणजे काहीच फी लागणार नाही यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी. तर अशा प्रकारे आज आपण दी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही 2024 ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्यासाठी या पेजवर तुम्हाला यावं लागणार आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन लॉग इन यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ID पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर ऍडमिन लॉग इन यावर जाऊन तुम्हाला ID पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचा फॉर्म म्हणजेच ऍप्लिकेशन करायचं आहे. तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे चॅनल आहे तर त्यावर तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड जसे जॉब रिलेटेड भरपूर सारे मी ऍडव्हर्टाइजमेंट सांगत असतो. तसेच विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या ज्या काही योजना असतील तर त्याविषयी सुद्धा मी माहिती सांगत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.